पश्चिम महाराष्ट्रातल्या मातब्बरांना ज्याचं नाव ऐकून धडकी भरते असा नेता म्हणजे राजू शेट्टी। स्वाभिमानी संघटनेने भाजपसोबत जायचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयानंतर पश्चिम महाराष्ट्र राजू शेट्टी ढवळून काढतायत। आज आपण दिवसभर त्यांच्या प्रचाराची तोफ विधानसभा निवडणुकांमध्ये कशी गाजते हे बघणार आहोत। सुरुवात त्यांच्या आईपासून करूयात। आई आहेत राजू शेट्टींसोबत। आपण त्यांच्या या शिरोळमधल्या अगदी साध्याशा घरामध्ये आहोत। खरं तर खासदारांचं घर आजकाल एवढं साधं कुठेच बघायला मिळत नाही। आजी मला सांगा की तुमचा मुलगा एवढा मोठा झाला, तुम्ही टीव्हीवर बघत असाल त्याला भाषण करताना, बघता ना, मला अभिमान वाटत असेल ना आपल्या मुलाचा? अभिमान वाटतंय आम्हाला, हवस आहे सगळं होत। त्यात काय तुम्ही सगळं सुखी आहे तर त्या माझा मुलगा सुखी आहे काय, मग शेतकऱ्याच्या सगळ्याला साथ दिलेला आहे। पण मला सांगा की तुमचा मुलगा एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधामध्ये बोलतो, त्यांच्यावर आरोप करतो, त्यांच्यावर टीका करतो, त्याची थोडी भीती नाही वाटत की अरे केवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल बोलतो? भीती वाटायची काय गरज नाही। सत्याचा माणूस किटा आहे का नाही त्याला ध्यान असतंय। तर कळलं काय, कोण सत्यानं आहे त्याला ध्यान आहे। बोलायला काय अधिकारी आहे त्यांनी गप बसायला पाहिजे आणि त्यांनी रेतीनं आम्हाला दर द्यायला पाहिजे, एवढंच, दुसरं काय नाही। माझ्या लेकाच्या म्हणण्याप्रमाणे व्हायला पाहिजे। सत्याला माणूस जो असतो तो घाबरत नाही, हे या वयाच्या लोकांना कळतं, नंतरच्या पिढ्यांना आजकाल कळणं बंद झालेलं दिसतंय। आज काय कार्यक्रम आहे दिवसभर? आज आम्ही दिवसभर असणार आहोत तुमच्यासोबत। आता मी बाहेर निघालो। आज केंद्रीय संरक्षण मंत्री नामदार सुषमा स्वराज यांचा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दौरा आहे, त्यांच्याबरोबर एक सभा मला करायची आहे। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस एका ठिकाणी आहेत, त्यांच्याबरोबर मला एक सभा घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि काही सभा करत रात्री 11-12 वाजेपर्यंत परत घरी यायचं। सकाळीच राजू शेट्टींना पकडून या तरुण मुलाने त्यांना काहीतरी एक गोष्ट दिलेली आहे। काय नेमकं दिलंय तुम्ही ते? आदरणीय खासदार, आमचे दैवत, शेतकऱ्यांचे दैवत आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांना आम्ही गणपतीमध्ये एक आर्ट पेंटिंग असं साहेबांना प्रेझेंट केलंय, कारण आमच्यासाठी साहेब हे जणू काही देवाची देणगी। म्हणजे काय देवाची देणगी म्हणजे काय? एवढं आता तुम्ही वय काय 21 वर्ष वगैरे वय असेल तुमचं, एवढं राजू शेट्टींच्या मागे का असता? खासदार आमचे दैवत आहेत। दैवत आहेत म्हणजे कशासाठी दैवत आहेत? काय करतात तुमच्यासाठी? ज्या आता आम्ही गाडीवरून फिरतो ते उसाला दर मिळाल्यामुळे आम्ही गाडी घेतलो, हे आम्हाला खरं खासदारांचं प्रेम वाटतं, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे राहतो ठामपणे। मला खासदार तुमचा माणूस वाटतो? अगदी आमच्या घरातला प्रत्येक, आमच्या हातकणंगले नाही, जर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतकऱ्यांचा नेता आणि आपला माणूस असं वाटतं जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना। चलो सुषमा स्वराज यांची सभा इचलकरंजीला होणार आहे, पण त्यांच्या विमानाला उशीर होतोय आणि त्यामुळे या अशा निवडणुकीच्या धकाधकीच्या काळामध्ये सुद्धा राजू शेट्टींना बऱ्यापैकी वेळ मिळालेला दिसतोय। ते वेळ मिळाल्यानंतर त्यांच्या या स्वाभिमानी संस्थेकडे आले, जी संस्था कृषी उत्पन्नाच्या संदर्भामध्ये काम करते, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्सवर काम करते। आणि ज्यावेळेला नेत्यांना वेळ मिळतो त्यावेळेला काम पत्रकारांचं असतं, त्यांना त्रास देण्याचं, त्यांना प्रश्न विचारण्याचं, ते आपण अगदी व्यवस्थित करूया। पहिला प्रश्न हा आहे की पश्चिम महाराष्ट्रात ज्याला यश मिळेल तो निवडणुकीचा टोन ठरवेल असं म्हटलं जाते, कारण जर समजा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला गड राष्ट्रवादी शाबूत राखू शकली तर मग खूप वेगळं चित्र निवडणुकीला समोर येईल। हे लक्षात घेऊनच भाजपने तुम्हाला सोबत घ्यावं हा विचार केलेला आहे का? कारण तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा चेहरा आहात, राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या साखर कारखानदारांच्या विरोधातले। काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विभागणी झाल्यानंतर त्यातले बहुतेक लोक राष्ट्रवादीकडे गेले, काही लोक काँग्रेसमध्ये राहिले। नेमक्या त्याच काळामध्ये
सहकारामध्ये काही कायदे यांनी करून ठेवलेले होते की ज्या कायद्यामुळं शेतकरी हा गुलाम झालेला होता. त्या कायद्यामध्ये शिथिलता आणून त्यासाठी झोनबंदीच्या विरोधातलं आंदोलन शरद जोशींनी 1995 साली केलं. त्या आंदोलनात मीही होतो. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली आम्ही ते आंदोलन केलेलं होतं आणि ती झोनबंदी युती सरकारला उठवावी लागली आणि ऊस पाठवायला साखर कारखान्यांचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आणि ऊस आणि पाण्याचं स्वातंत्र्य, कर्जाचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळं शेतकरी थोडासा सैलावला आणि नेमका त्याचाच फायदा घेऊन आम्ही शेतकऱ्यांना तुमच्यावर कसा अन्याय होतो हे सांगायला सुरुवात केली. आणि आता पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण ह्या टप्प्यावर येऊन ठेपलेलं आहे की आता ज्याच्या ताब्यात कारखाना त्याच्या ताब्यात विधानसभेचं क्षेत्र राहीलच असं नाही. याउलट ऊस उत्पादक शेतकरी ज्याच्या बाजूला त्याच्या बाजूला तिथलं राजकारण, अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. पण त्याला मला जवळजवळ 15 वर्ष मेहनत करावी लागली. हा झाला पैशाचा फॅक्टर, आर्थिक फॅक्टर या सगळ्या परिस्थितीतला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणखीन 2 फॅक्टर आहेत वेगळे. एक भावनेचा मुद्दा, आणि तो भावनेचा मुद्दा 2 प्रकारे आहे या निवडणुकीमध्ये दिसतोय. एक म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला हा मुद्दा जास्तीत जास्त कॅश करून आपली सत्ता कायम ठेवायची हा प्रयत्न राष्ट्रवादीचा दिसतोय. तसं त्यांचं एकंदरीत बोलण्यामध्ये, त्यांच्या भाषणामध्ये दिसतंय. याच्या विरोधात तुमच्याकडे नेमकं काय अस्त्र आहे, काय याला उत्तर आहे? मराठा आरक्षणाचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फारसा उठवता आलेला नाही आहे. एक तर या आरक्षणाच्या मुद्द्यावर शेवटपर्यंत ते विरोध करत राहिले आणि अचानक यू टर्न घेऊन त्यांनी त्याचं समर्थन करायला सुरुवात केली. त्यामुळं ज्यांनी दीर्घकाळ या आरक्षणासाठी संघर्ष केला त्यांचा या लोकांच्यावर विश्वास राहिला नाही किंवा यांच्यामुळं आरक्षण मिळालं. आणि मुळामध्ये मराठा आरक्षणाला कोणी विरोधच केला नाही. त्यामुळं सगळेच त्या बाजूचे असल्यामुळं 100% निर्भय श्रेय घेता यायला पाहिजे होतं ते काही त्यांना घेता आलेलं नाही, कारण सगळ्यांनीच त्याला पाठिंबा दिलेला होता. म्हणजे एका प्रकारे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ह्यावेळेला मतदान होणार नाही असं तुम्हाला सांगायचं? नाही होणार, कारण सगळ्याच घटकांनी, अगदी विरोधी पक्षांनी सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्यामुळं तिथं श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही. भाजप बरोबर जायचा जो तुमचा विचार आहे तो या पश्चिम महाराष्ट्राला, जो मूलतः सत्यशोधक समाजाच्या चळवळीचा भाग आहे असं मानलं जातो, या भागाला मंजूर होईल असं तुम्हाला वाटतं का? आणि जर असं वाटत असेल तर त्याच्यामागची कारणं काय? नाही, भारतीय जनता पक्षाची सगळीच मतं आम्हाला मान्य आहेत अशातला भाग नाही. म्हणून तर आम्ही आघाडी केलेली आहे, आम्ही का पक्षात विलीन झालेलं नाही. मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदींनी ज्यावेळी विकासाचं स्वप्न या देशातल्या जनतेला दाखवलं त्यावेळी मला असं वाटलं की काँग्रेसच्या निष्क्रिय पंतप्रधानापेक्षा विकासाचा मुद्दा घेऊन येणारा हा चेहरा थोडासा आश्वासक वाटतो. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मी 2 वेळा प्रदीर्घ अशी बैठक मोदी साहेबांच्यावर घेतली. त्यावेळी मला शेतकऱ्यांच्यासाठी काय अपेक्षा आहेत, धोरणामध्ये कशा प्रकारचे बदल मला अपेक्षित आहेत, मग दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्तरावरून कसे प्रयत्न होणं गरजेचं आहे. या जागतिक तापमान वाढीच्या संकटानंतर हवामानामध्ये अनियमितता निर्माण व्हायला लागली, त्यामुळं शेती करणं मुश्किल व्हायला लागलं आहे. त्यामुळं हवामानातला विशेषतः पावसाचा पडणारा थेंब महत्त्वाचा आहे. तो कधी जास्त पडतो, कधी पडतच नाही. म्हणून पडणारा थेंब त्याचं अकाउंट झालं पाहिजे, त्याचं मोजदाद झाली पाहिजे आणि ते साठवलं पाहिजे. यासाठी राष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न होणं गरजेचं आहे. शेतीमालाच्या दराच्या संदर्भातले निर्णय हे केंद्रीय स्तरावर होतात. भारत सरकार निर्णय घेतं आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या दरावर त्याचा परिणाम होतो, बाजारपेठेवर परिणाम होतो. त्यासाठी काय करणं आवश्यक आहे या संदर्भातली सविस्तर माझी चर्चा मोदी साहेबांच्यावर झाली. आणि एकंदरीतच नरेंद्र मोदींचा विकासाचा ब्रँड आणि काँग्रेस राष्ट्रवादीला आणि विशेषतः राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रातून उकडून फेकणं हा अजेंडा राजू शेट्टींचा या निवडणुकीमध्ये दिसतोय. त्यांच्या भाषणांमध्ये या अजेंड्याचं नेमकं काय प्रतिबिंब पडतं ते आपण बघणार आहोत.
राष्ट्रवादीची जी सत्ता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती ही अशा पद्धतीच्या त्या ठिकाणच्या संपर्क असणाऱ्या नेत्यांमुळेच आहे आणि त्यामुळे राजू शेट्टी स्वतः नेमका तशाच पद्धतीने प्रचार करताना दिसतात. त्यामुळे आपण एखाद्या मोठ्या सभेमध्ये त्यांच्या प्रचाराची तोफ जशी धडाडताना बघतो, मुलूक मैदान तोफ आपण जिला म्हणू शकतो, तसेच राजू शेट्टी हे वाडीवाडीवर वस्तीवर जाऊन जिंकण्याचा कानमंत्र सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना समर्थकांना देताना आपल्याला बघायला मिळतात. आपण आता तशाच एका छोट्या सभेकडे निघालो. मगाशी जे आपण राजू शेट्टींना विचारलेलं होतं की भाजपने तुम्हाला जवळ करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभं राहण्यासाठी एक चेहरा मिळवलाय का, त्याचं कारण नेमकं हेच होतं. कारण हा सांगली विधानसभा मतदारसंघ आहे. वसंतदादांचे वारस, राजकीय वारस मदन पाटील इथे निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये भाजपने एक ब्राह्मणी चेहरा दिलेला आहे, सुधीर गाडगीळ नावाचा. हा गाडगीळ चेहरा जितका चालेल त्यापेक्षा जास्त राजू शेट्टी या सांगलीच्या मतदान पट्ट्यामध्ये चालतील याची जाणीव भाजपला आहे. कारण असं कुठल्याही गावात जाऊन थांबायचं, एखाद्या चहाच्या भजीच्या दुकानावर थांबायचं, ठेल्यावर थांबायचं आणि लोकांना राजकारणाचे कानमंत्र द्यायचे, हे काम काही भाजपचे शहरी तोंडवळा असणारे नेते करतात असं नाही. बहुधा ते त्यांना जमतच नाही आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या वाड्यावरच्या राजकारणाला, भलेही त्यांना तोंड द्यायचं असेल पण त्या वाड्यावरच्या राजकारणाला, ह्या अशा वस्तीवरच्या राजकारणासाठी राजू शेट्टी यांचाच चेहरा लागतो. भाजपने नेमकी ती काळजी घेतलेली दिसते. नमस्कार. काय रे? राजू शेट्टी आत एक बैठक घेत आहेत आपल्या काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसोबत. या बैठकीमध्ये आपण आज जाऊन बघत नाही आहोत. त्याच्या मागचं कारण असं आहे ही एक अत्यंत संवेदनशील अशा मतदारसंघाची लढाई आहे आणि त्याबद्दलची बैठक आहे. हा मतदारसंघ आहे माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचा सांगली जिल्ह्यातला इस्लामपूर मतदारसंघ, ज्या ठिकाणी सध्याच्या महायुतीसोबत शिवसेनाही एकत्र आहे आणि त्यांनी जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये एक अपक्ष उमेदवार दिलाय आणि या अपक्ष उमेदवाराच्या विजयासाठी म्हणून रणनीती आखण्यासाठी म्हणून राजू शेट्टी बैठक घेत आहेत. आपण बाहेर आहोत पण अशा प्रकारच्या बैठका सातत्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजू शेट्टींच्या सुरू आहेत, जेणेकरून महायुतीला अधिक चांगलं यश मिळावं आणि काँग्रेसला, राष्ट्रवादीला खिंडार पडावं. खासदार जेवलेले आहेत, ते कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. खरं तर मी त्यांच्याशी अगोदर विचारलं त्यांना की किती वेळा या अगोदर जेवून गेले, तर ते म्हणाले 10-12 वेळा जेवून गेलेले आहेत. तुमचे खासदार फारच स्वस्तातले आहेत, कारण डाळ भात, साधं जेवण, भाकरी चालते, जे आपण रेग्युलर घरात जेवतो ते चालतं त्यांना. हो, साधं चालतं त्यांना, दुसरं काही नाही चालत. मी असं ऐकून आहे की नेते आल्यानंतर मग काय बकरा लागतो आणि काय सोलकढी लागते, आमच्या कोकणात मासे वगैरे लागतात नेत्यांना, असं काय तुमच्या खासदारांची डिमांड नसते वाटतं? नाही, साधं त्यांना खरडा भाकरी जरी दिलं तर ते सुखानं चांगलं खातात, काय अडचण नाही. तर तुम्हाला असं वाटतं की हे त्यांचं अपील आहे सर्वसामान्य माणसासमोर? हा माणूस आपल्यासारखंच जगतो, आपल्यासारखंच खातो, आपल्यासारखंच चप्पल घालतो, हे त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे? हो, बरोबर आहे, त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. शेतकऱ्यांनी त्यांना पुढे नेले ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे असं तुम्हाला वाटतं? हे खरं तर एखाद्या नेत्याचं यश असतं, पण हे नेत्याचं यश लोकांच्या मनातल्या प्रतिमेबद्दलचं असतं. निवडणुकीतलं यश काय म्हणतं हे आपल्याला 19 तारीखला कळणार आहे. तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज माननीय खासदार शेट्टी साहेब. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी आजपर्यंत आपल्याला लुटलेला आहे, भरपूर लुबाडून घेतलेला आहे. आता मात्र यांना सोडायचं नाही, तुरुंगात गेले पाहिजेत आणि ते तुरुंगात घालायची जबाबदारी आपली आहे. आणि ते नाही गेले तर पुन्हा तुमच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे, हेही लक्षात ठेवा. आणि बाबा हेही सांगतो, आज आम्ही तुमच्या बरोबर आहे, पण ऊसाच्या दराचा प्रश्न निर्माण झाला तर आम्ही सगळे शेतकरी एक आहे, हेही तुम्हाला सांगतो. बरोबर आहे ना?
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मुळात एक राजकीय पोकळी तयार झालेली आहे. राष्ट्रवादीचं खिळखिळं झालेलं संघटन आणि शिवसेना भाजपला इतक्या वर्षांमध्ये स्वतःची संघटना बांधण्यात आलेलं अपयश, या पार्श्वभूमीवर या निवडणुकीनंतर राजू शेट्टी हा माणूस जो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उभा राहतोय, हा एक नेता म्हणून पुढे येऊ शकतो असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच राजू शेट्टींसाठी 2014ची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.